यानंतर बातमी आहे सुरतमध्ये झालेल्या 2 एसटीच्या भीषण अपघाताची। सुरत धुळे हायवेवर 2 एसटी बस आणि ट्रॅक्टरच्या धडकेमुळे भीषण अपघात झाला। या अपघातानंतर आग लागली आणि 8 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले। सुरतहून धुळ्याकडे जाणाऱ्या एसटी बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की बस दुभाजक ओलांडून पलीकडच्या लेनमध्ये गेली आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसला धडकली। याच दरम्यान धुळ्याहून सुरतच्या दिशेने येणारी बस अनियंत्रित होऊन रस्त्यावर 3 वेळा उलटली आणि त्या बसने पेट घेतला। या बसमधील 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। धुळ्याहून येणाऱ्या बसमध्ये प्रवाशांची संख्या जास्त होती आणि बस उलटून लगेच आग लागल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही आणि 8 जणांचा आतच होरपळून मृत्यू झाला। बारडोली अग्निशमन दलाच्या जवानांनी गॅस कटरच्या सहाय्याने बसचे पत्रे कापून मृतदेह बाहेर काढले। पैसेंजर्स मिले थे जिनको इंजरी हुई थी, उनको तुरंत ही हमारी नज़दीक की सीएचसी में भेजा गया और उसके बाद आसपास में 2 प्राइवेट हॉस्पिटल है, उसमें भी हम लोगों ने उनको पेशेंट को शिफ्ट किया था। सारे पेशेंट्स को ट्रीटमेंट देना तुरंत ही शुरू कर दिया गया था और कुछ लोगों को हम लोगों ने सूरत सिविल हॉस्पिटल में भी रिफ़र किया है। अभी तक का जो आंकड़ा है उसमें जो डेड बॉडी हमको मिली है वो टोटल 7 डेड बॉडी है, जिसमें 4 पुरुष और 3 महिलाएं हैं। एक बस सूरत से महाराष्ट्र साइड जा रही थी, ये जो NH 53 है उसके ऊपर, और बारडोली से व्यारा के बीच में जब पहुंची तो ये जो पानी वाला टैंकर है उनके साथ उनका टकराव हुआ और टकराव होने की वजह से ये बस इम्बैलेंस हुई और डिवाइडर कूद के और सामने के रोड पे चली गई और जो उसकी वजह से महाराष्ट्र से जो सूरत जा रही थी बस, उनके साथ एक्सीडेंट हो गया। हम साकरी से सूरत के लिए बस में बैठे थे, तो जब बस व्यारा से आगे आई तो बीच हाईवे पे एक्सीडेंट इतना मतलब ज़ोरदार था कि बस फुल स्पीड में थी। इसकी वजह से पता ना चल पाया कि कैसे क्या हुआ है। 3-4 पलटी खा के बस रास्ते के नीचे गई और तुरंत फायर पकड़ लिया, उसने आग पकड़ ली। तो मैंने जैसे देखा, मेरे बीवी को भी बहुत लगा था, बच्चों को लगा था, मेरे नाक से खून बह रहा था। तो मैंने जैसे फायर पकड़ा तो मैं अपना फैमिली का जान बचाने के लिए पीछे से कांच तोड़ के बाहर निकला। तर काळजाचा ठोका चुकवणारा हा अपघात नेमका कसा घडला ते आपण बघूयात AI व्हिडिओच्या माध्यमातून। सुरतवरून एक बस येत होती आणि त्याच वेळेला ट्रॅक्टरची धडक बसली आणि त्याच्यामुळे या बसमध्ये अपघात झाला आणि ही जी बस आहे त्याच्यानंतर अनियंत्रित झाली आणि पुढे गेली, दुसऱ्या लेनमध्ये ती गेली। एका लेनवरून येत होती त्याच वेळेला ट्रकची धडक बसली, ट्रॅक्टरची धडक बसल्यानंतर ही बस पुढे गेली आणि दुसऱ्या बसला धडकली। ही धडक इतकी जोरदार होती की दुसरी बस 3 वेळा पलटी झाली आणि त्यानंतर त्या बसने पेट घेतला आणि त्यामुळे त्या बसमध्ये जे प्रवासी होते त्यांना बाहेर पडण्याची संधी सुद्धा मिळाली नाही आणि अशात 8 प्रवासी होरपळले। आणि या अपघातानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून Xवर पोस्ट करत दुःख व्यक्त करण्यात आलं आहे। त्याचबरोबर मदत सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। ही पोस्ट आहे, त्याच्यामध्ये म्हटलंय, गुजरातच्या सुरत जिल्ह्यामध्ये झालेल्या अपघाताबद्दल ऐकून खूप दुःख झालं। ज्यांनी आपले प्रियजन गमावलेत त्यांच्याप्रती माझ्या संवेदना। बचाव कार्य सुरू आहे। अपघातस्थळी प्रशासन सर्वतोपरी मदत करतंय। प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना PMNRF कडून 2 लाखांची मदत दिली जाणार आहे। जखमींना 50,000ची मदत दिली जाईल असं घोषित करण्यात आलंय।